याच्या अगोदर आपण एक प्रयोग पाहिला होता, सोल्यूट, सॉल्व्हंट आणि सोल्युशन. बरोबर. हेट्रोजिनियस काय, होमोजिनियस काय मिक्सर, आपण त्याच्यामधून सर्व आपण शिकलेलो आहेत. तर आजचा एक असाच एक प्रयोग घेऊन आलो आपण. एकदम साधा आणि सोपा आहे. फक्त त्याच्यामध्ये काय आपल्या साहित्य म्हणजे कृती लागणार आहेत आपल्याला. जसे की आपल्याला एक कोळशाची पूड म्हणजे कोळशाचे जे बुट्टी असते ना त्याला म्हणलं जाते. आणि आपली एक नॉर्मल वाळूचे दोन प्रकार आता, एक बारीक वाळू आणि एक जाड वाळू. मग आपण काय केले, जाड वाळूचे दोन प्रकार केलेत, थोडी जाड आणि त्याच्यापेक्षा एक जाड. मग आजचा टॉपिकच आहे आपला पाण्याचे शुद्धीकरण आहे, म्हणजे वॉटर प्युरिफिकेशन. आपल्याला माहिती आहे आपल्या घरी जे महानगरपालिकेमधून पाणी येते नळावाटे, त्याचं काय केलं असते, पाण्याचं शुद्धीकरण केलेलं असते. नाही तर जशाच तसं जर पाणी आलं असतं सर्वांना डायरिया कॉलेरिया झाला असता. बरोबर ना. मग आता जसं पाणी तुम्हाला समोर दिसत आहे, ह्या एक मिनिट त्याला स्टर करू. हे पाणी, हे बरं कोणी पाणी पिणार काही नाही, कारण ह्याच्यामध्ये एवढे मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया आहेत, काय व्हायरस पण आहेत असू शकतात. हे पाणी पिल्यानंतर काय होईल, ते होईल नंतर 2-3 आजार सहज होणार. बरोबर ना. डायरिया पण होऊ शकतो, कॉलेरा पण होऊ शकतो. बरोबर. मग आता हेच पाण्याला आपल्याला काय करायचे, शुद्ध करायचे. म्हणजे पाण्याचे शुद्धीकरण, वॉटर प्युरिफिकेशन आजचा आपला टॉपिकच आहे. मग त्याच्यासाठी काय साहित्य कृती लागणार आहे आपल्याला, ते आज आपण एक एक पाहणार आहोत. आणि कसं पाणी शुद्ध होते ते पण आपण पाहणार आहोत. पहा, पहिल्यांदा एक साधी आपली एक बॉटल आहे, त्याला काय केली, कट केलेली आहे. आणि नरसाळे आणि याच्यामध्ये आपण पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आहे, जी कोळशाची पूड आहे, कोळसा आहे त्याला बारीक केले, त्याला आपण टाकणार आहेत पहिल्यांदा. फर्स्ट स्टेज आपली. हा, आपण कोळशाची पूड काय कंप्लीट केलेली एवढ्यासाठी, कारण वॉटर कमी बसणार आहे तर आपल्याला एवढीच लागेल. याच्यानंतर आता पहिला थर कशात दिला मी, कशात दिलाय, कोळशाच्या पूडचा दिलाय. त्याच्या अगोदर मी तर काय एक कापड बांधलाय. कापड हा एक स्वच्छ आहे, घाण बांधायचं नाही. त्याच्यानंतर काय टाकला, कोळशाची पूड पावडर टाकली. आणि आता काय ऍड करायचं आपल्याला, बारीक वाळू करायची, जाड आताच करायची नाही. बारीक वाळू काय करू आपण ऍड करू याच्यामध्ये. दिसायला ना सर्वांना, ठीक आहे. आपण हा दुसरा एक लेअर कंप्लीट केलाय. आता झाला कंप्लीट. आता याच्यानंतर आपण याच्यापेक्षा जी बारीक वाळू घेतली त्याच्यापेक्षा काय आता घेणार, जाड वाळू घेणार. जाड वाळूचे आपण दोन प्रकार केलेत ह्या ठिकाणी. ठीक आहे, कंप्लीट. याच्यानंतर याच्यापेक्षा थोडी जाड वाळू. हा, आता पाहू आपण. आता काय नेक्स्ट काय केलं आपण, एक बिकर टाईपच आहे ते बॉटलचं केलेलं आपण ना, अलगदपणे ठेवून द्यायचं याच्यावर. आणि जे पाणी आहे आपण ह्याला स्टर करून, याच्यात जे खूप घाण आहे, आता हे पाण्याला आपले काय करायचे, शुद्ध करायचे. बरोबर. होते का शुद्ध ते आपण आज पाहणार आहोत. पाणी टाकायला सुरुवात करते, हळूवार पण पाणी टाकायचं याच्यामध्ये. एक मिनिट. पहा, आता
पाणी टाकलेले ते फिल्टर होऊन खाली खाली जे पहिले आपण किती लेअर दिलेत, 3 लेअर दिलेत, 3 लेअर मधून पाणी फिल्टर होते. जे काय आता पहिल्यांदा जे मी सांगितलं होतं पाणी पूर्ण फिल्टर, पहिल्यांदा थोडं कापड थोडा टाकताना थोडं काळं लागलं होतं त्याच्यामुळे ते घाण आले. आता पहा याच्यामधून पूर्णपणे काय आले, फिल्टर पाणी आले. दिसत असेल तुम्हाला, एकदम फिल्टर, एकदम प्युअर वॉटर. त्याची प्रक्रिया पूर्ण होऊ देऊ आपण. अजून पाणी टाकायचं राहिले मध्ये. फक्त मी म्हणायला म्हणून म्हणायचं नाही पाणी शुद्ध आहे का, तर ते तुमच्या उघड्या डोळ्याने दिसत असेल तुम्हाला. आहे का शुद्ध? अजून टाकू राहिलेलं पाणी. कंप्लीट. पाहू आता, थोडा वेट करू. पहा प्रोसेसिंगला टाकलेले आपण, प्रोसेस वाली एकदम फिल्टर पाणी. काय गडूळ दिसायले का पाणी? नाही, डर्टी काहीच नाही त्याच्यामध्ये. पाहू ही प्रोसेस होत, ह्याला कम्प्लीट होऊ देऊ. ह्याला लागेल 10-1 मिनिट लागतील कम्प्लीट व्हायला. थांबा, वेट करू आपण. सहजासहजी पूर्ण स्वच्छ होणार नाही हे, त्याला वेळ लागणार आहे. आहे ना, आवाज पण येतोय. ही तर आधी नॉर्मल फिल्टरची मेथड आहे. जसे की आता गंगेमध्ये असते, गंगेमध्ये वाळू असते, एक अलग अलग थेर असतात, बारीक वाळू, मोठी वाळू आणि दुसरे पण असतात. तसे फिल्टर येऊन येते. तुला वाटलं कोळसा खूप काळा असतो, घाण असतो, ते पाणी पण घाणवाला पाहिजे, बरोबर ना? हे जर कापड जर काढलं तसंच होणार, ते घाणच होणार, बरोबर? हो, ये विचारा. हो विचारा ना. आता अजून म्हणू नका, विचारू का? हा हा, कापडा कुठून आणला? ते वरी एक आमचे ते हे पडलेले कापड पडलेला होता, त्याचा फाडला आणि इथं बशीला. स्पेशल इम्पोर्ट केलेला आहे, ते सहजासहजी कोणाला मिळू शकत नाही. ते कसं आहे, आपल्या प्रयोगासाठी काही ना काहीतरी जुगाड करायला लागतात. इंडियनची आपली खासियतच आहे, आपण जुगाडू माणसं आहे सगळे. नाही आता थांबा, ते प्रोसेस. सर बस झालं, काय करू. हा हो, व्हायला प्रोसेस. आता ह्याच्यानंतर ह्याच्यात ठेवू आणि हे करू. ठीक आहे, सर्वजण खाली बसून घ्या. तुम्ही हे करा, उभं टाकायचं. तुम्हाला दिसत नाही ना खाली? ठीक आहे, थोडं बाजूला हो, हे करा. हा चालते चालते. चला झाली का? हा, लक्ष द्या इकडे. आता ह्याच ठिकाणी आपण याला थांबवणार आहेत. अलगदपणे याला काय करतो, दुसऱ्या भागावर ठेवून देतो याला ग्लासमध्ये. लक्ष द्या आता सर्वजण. आपण पाणी हे फिल्टर केले, टाकताना आपण एकदम प्युरिफायर वॉटर टाकलं होतं, फक्त त्यामध्ये माती ऍड करून, दुसरं म्हणजे गडूळ करून. आणि आता जसं पहिले टाकलं तसं पाणी आहे का? नाही, एकदम काय स्वच्छ पाणी. मग आता कोण पिऊ शकते पाणी बरं? हा, अरे वा, सगळे म्हणाले मला द्या, मला द्या पाणी. ठीक आहे. अरे नाही नाही नाही, थांबा थांबा थांबा, बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. हा, लक्ष द्या. हे फक्त काय आपलं नॉर्मल फिल्टर आहे. ह्याच्यामुळं पूर्ण 100% पाणी, लक्ष द्या, 100% पाणी प्युरिफाय होत नाही याच्यामुळं. आणि ह्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया असतात, सूक्ष्मजीव असतात, आणि हे सूक्ष्मजीव आपल्या बॉडीला हानिकारक करू शकतात. त्याच्यामुळे पहिले एवढ्याच फिल्टरवर पाणी पूर्ण 100% स्वच्छ आहे का? तर नाही स्वच्छ. हा, पण स्वच्छ पाणी आहे, म्हणजे पिण्यायोग्य आहे का सध्या तरी? नाही. ह्याला जर अजून 1-2 प्रोसेस झाल्या अशा पद्धतीनं तर पाणी हे पिण्यायोग्य बनते. आता पण आहे, पण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, हे आपल्याला माहित आहे. मग आता पाणी शुद्धी करण्याच्या मेथड किती आहेत? लक्ष द्या. पाणी शुद्धी करण्याच्या जे वॉटर प्युरिफिकेशन असते, आपण त्याला निवळणे एक मेथड आहे. निवळणे म्हणजे काय? तर आपण तुरटी फिरवतो बघा पाण्यामध्ये, तुरटी माहित असेल प्रकार. तुरटीचं काय, तुरटीचं फंक्शन काय? तर वॉटर प्युरिफिकेशन करणं. काय करणं? वॉटर प्युरिफिकेशन करणं. दुसरी गाळणी यंत्र, गाळणी यंत्रामार्फत
पाणी काय केलं जाते, गाळलं जाते. बरोबर, जे कचरा आले जसं की आपण आपल्या घरी चाळणी असते ना, त्याच्या वाटे पण आपण काय करतो, गाळतो. पण हे गाळणी यंत्राबाबत. नंतर ऑक्सिजनीकरण हे नेमकं काय, तर पाण्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन असते. पाण्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, H2O. पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन कमी पडते. मग त्याच्यावर आपल्याला ऑक्सिजन जर पाण्यामध्ये जर वाढवायचं असेल तर एखाद्या पंपावर टाकून म्हणजे आपण ऑक्सिजन पाण्याचा वाढवू शकतो. जर ऑक्सिजन पाण्यामध्ये कमी पडला तर जे जलचर प्राणी आहेत त्यांना काय होतं, धोका होतो त्यांना. नंतर आहे निर्जंतुकीकरण. म्हणजे काय, तर आता पाण्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्यांना काय किल करायचं. निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण क्लोरीन वापरतो. क्लोरीन मुळे पाणी काय होते, निर्जंतुकीकरण. म्हणजे त्यातल्या जे असणारे सूक्ष्मजीव असतात, म्हणजे त्या बॅक्टेरिया असतात त्या काय होतात, किल होतात. मग आपल्या घरी नळाला पाणी आल्यानंतर पाण्याचा वास येते थोडा, त्यामध्ये क्लोरीन मिक्स केलेले असते. म्हणजे पाणी ते पिण्यायोग्य. पावसाळ्यामध्ये जास्त वापर केला जाते. पावसाळ्यामध्ये पाणी गढूळ येते नळाला आपल्या, बरोबर ना. तर आता अशा पद्धतीने हे काय पाण्याची शुद्धी करण्याचे. अशाच पद्धतीने काय करू आपण, नवीन नवीन प्रयोग घेऊ. सिंपल, साधा आहे आणि थोडं काय असं एवढं काय कॉम्प्लिकेटेड नाही. पण आपण कॉम्प्लिकेटेड नसून सुद्धा पाणी काय केलंय, अशुद्धचं काय केलंय, शुद्ध केलंय. एवढी पॉवर आहे आपल्या प्रयोगद्वारे म्हणजे सायन्स मध्ये. ओके, थँक्यू.